तर मित्रांनो, हा रेल्वेचा आपल्या रेल्वे स्टेशन या साईडला आहे आणि रेल्वेचे क्वार्टर पण आपल्याला दिसत आहेत. आणि या साईडला आपण पाहतो की जे रेल्वेच्या पटऱ्या आहे मित्रांनो, रेल्वेच्या रूळ देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि रुळांची संख्या आपण नेहमीच दाखवलेली आहे, परंतु दिवसेंदिवस पहिले हा या दोन साईडच्या जे आता आपल्याला दिसत आहे फ्रंटला उजव्या हाताला, तर त्या पटऱ्या मित्रांनो नवीन आलेल्या आहे. स्टॉक दिवसेंदिवस या ठिकाणी आपल्याला वाढत असताना दिसत आहे. कारण मागील अनेक दिवसापासून मित्रांनो आपण ही अपडेट आपल्याला देतच आहे. म्हणजे आता हे पहिले ह्या तीन ते चारच या ठिकाणी रेल्वे पटऱ्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या, परंतु आता हे रेल्वेचे पिलर पण आपण बघतो आहे. 284.2 किलोमीटरचा हा आपला ट्रॅक आहे मित्रांनो. आणि आता ही लेअर साईडला आपल्याला ह्याच्या दोन लेअर आहेत. मागच्या तर टाकलेल्या होत्या, परंतु आता ह्या साईडच्या दोन लेअर आपल्याला मित्रांनो इथं असलेल्या दिसतात. आणि याच ठिकाणी मित्रांनो दिग्रजचं रेल्वे स्टेशन असणार आहे. हे रेल्वे कर्मचारीचे क्वार्टर जे आहेत ते इथे आपल्याला तयार झालेले दिसतात. आणि ही पटऱ्यांची संख्या मित्रांनो दिवसेंदिवस वाढत आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण बघू शकतो की किती मोठा आपला रेल्वेचा ट्रॅक आहे. सध्या अशा म्हणजे चालतो आहे. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपलं दिग्रजचं जे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो, याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की हे रेल्वे स्टेशन आपलं किती मोठं आहे. म्हणजे याचे जे ट्रॅक आहे हा ट्रॅक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर या परिस्थितीमध्ये आपले रेल्वे क्वार्टर आणि ही पटऱ्यांची संख्या मित्रांनो दुरून जरी बघितली आपण तरी आपल्या लक्षात येतं की आता विकसित आपलं स्टेशन होत आहे. अगदी काही दिवसाचीच मित्रांनो आता वाट आहे. 2026 मध्ये कामाला आणखीन या वेग येऊ शकतो, कारण रोजच काहीतरी अपडेट आपल्याला या ठिकाणी येत असलेलं दिसतं. मित्रांनो, आपल्याला हा आपला वर्धा यवतमाळ नांदेडचा ट्रॅक दिसतो आहे आणि इसापूर इथेच इथं दिग्रजचं रेल्वे स्टेशन असणार आहे. हे इसापूर गाव आपल्याला दिसत असेल, तुम्हाला मी झूम करून देखील दाखवतो. इसापूर गावची पाण्याची टाकी आणि या साईडला कामाचं जे डेव्हलपमेंट आहे मित्रांनो, तर हे कामाचं डेव्हलपमेंट आपल्याला हे दिग्रजचं रेल्वे स्टेशन मित्रांनो इसापूरला असणार आहे. दिग्रजपासून 2.5 किलोमीटर ते 3.25 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. आणि इथे आता हे साईडला क्रॉसिंग रेल्वे स्टेशन असल्यामुळं अनेक मालगाड्या या ठिकाणी थांबणार आहेत. आणि याचं जे मित्रांनो हे बांधलेले ओटे आहेत, तर या ठिकाणी मुरमाच्या सहाय्याने ते आता या ठिकाणी भरण्यात येत आहे. आणि समोरही आपल्याला दिसेल, तुम्हाला झूम करून थोडं दाखवतो. तर ही आपली मित्रांनो सध्याची आपल्या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनची इसापूर येथे होत असलेल्या परिस्थिती आहे. कालच मित्रांनो आपला याचा 1.5 किलोमीटरचा जो बोगदा आहे तो बोगद्याचंही काम मित्रांनो मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हे आपला व्हिडिओ बघून मित्रांनो आपल्या चॅनलला निश्चितपणे आपण इंस्टावर बघत असाल तर फॉलो करा आणि फेसबुकला पण आपण फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपल्याला हा वर्धा यवतमाळ नांदेडचा रेल्वेचा ट्रॅक दिसतो आहे. आणि या रेल्वे ट्रॅकमध्ये आता या साईडला जे काम मित्रांनो, तर आपल्याला या आता दिग्रज रेल्वे स्टेशन इसापूर येथे आहे. आणि आपण मित्रांनो मागील 15 दिवस झाले तर या ट्रॅकवर म्हणजे इसापूरच्या रेल्वे स्टेशनवर म्हणजेच पर्यायाने दिग्रजच्या रेल्वे स्टेशनवर आलेलं नाही आहे. आणि आता आपण बघू शकतो की या ट्रॅकच्या साईडला, कारण दिग्रजचं रेल्वे स्टेशन मित्रांनो हे क्रॉसिंग रेल्वे स्टेशन असणार आहे. इथनं जो माल आहे नांदेडवरून येणारा किंवा मग आपण कुठूनही माल बोलवू शकतो, कारण वर्धा जंक्शन जे आहे तर त्या वर्धा जंक्शनच्या माध्यमातून आपण वर्धा जंक्शन व तिकडं नांदेड जंक्शन या दोन्ही जंक्शनला मित्रांनो दिग्रज रेल्वे स्टेशन जुळणार आहे. आणि या ट्रॅकच्या माध्यमातून जे नवीन नवीन काम मित्रांनो आपल्याला दिसत आहे, या साईडला हे जो एकंदरीत खांब बांधलेला आहे याच्या साईडला त्याची भरती जी आहे मित्रांनो तर ती इथे टाकण्यात येत आहे. आणि त्याही साईडला आपल्याला तिथे दिसत असेल की मी थोडं आपल्याला झूम करून पण दाखवतो. थोडं सध्या 6:45 वाजल्यामुळं थोडं धुकं आज आहे. आणि ह्या सगळ्या ते साईडचे मित्रांनो पॅचेस आहेत, कारण इथे क्रॉसिंग आपलं रेल्वे स्टेशन असल्यामुळं त्या इतरही गाड्या मित्रांनो या ठिकाणी थांबणार आहेत. आणि या माध्यमातून आता आपल्या रेल्वेचा जो मित्रांनो आहे तर अशा पद्धतीनं हा जो डेव्हलपमेंट आहे तो आपल्याला असलेला दिसतो. आणि काल मित्रांनो आपण जी टनल आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा कमेंट आल्या की आपल्याला हर्षी या साईडला मंदिराच्या साईडला टनल आहे, तिकडंच काल आपल्याला वानखडे पाटलांची एक कमेंट आली. तर निश्चितपणे मित्रांनो त्याही भागात आपण येत्या आठवड्यातच
थोडा वेळ मिळत नाही म्हणून, परंतु निश्चितपणे येण्याचा आपला प्रयत्न तिथेही असणारच आहे.